नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभांक शुभरंगासह त्याचबरोबर मुहूर्त आणि एक महाउपाय जो तुम्हाला ज्ञानप्राप्ती किंवा संकट निवारण किंवा राहू केतू या दोन्ही ग्रहांचे जे दोष आहेत ते निवारण्यासाठीचे महाउपाय. तर आपण प्रथम गणरायाचं वंदन करून आपण सुरुवात करूया दैनिक पंचांगाला. तर आजचं दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन 1948 विक्रम संवत 2082-83 पराभव नाव संवत्सर चालू असून उत्तरायण वसंत ऋतू चैत्र मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक म्हणाल तर 15 एप्रिल 2026 असून आज बुधवारीचा प्रदोष आहे, बुध प्रदोष आहे. त्याचबरोबर आज शिवरात्री देखील आहे. तर आजचं दैनिक पंचांग बघूया आपण. 15 एप्रिल 2026 सूर्योदय आहे सकाळी 6:23 आणि सूर्यास्त आहे संध्याकाळी 6:55. आजचा वार बुधवार आहे. तर आजची तिथी कृष्ण पक्ष त्रयोदशी. तर आजचं नक्षत्र पूर्वा भाद्रपदा जे दुपारी 3:22 आहे. त्यानंतर उत्तरा भाद्रपदा हे शनीचं नक्षत्र चालू होत आहे. आजचा योग म्हणाल तर ब्रह्मयोग आहे. तर आजचं करण म्हणाल तर दिवाकरण गरज रात्रोकरण वनिज हे आहे. तसंच बघायला गेलं तर चंद्र आज कुंभ राशीमध्ये 9:38 आहे. त्यानंतर तो मीन राशीमध्ये प्रवेश करीत आहे. आज ज्योतिषशास्त्रीय घडामोडींमध्ये विचार केला तर आज बुध प्रदोष व्रत आहे. तर म्हणजे काय, बुधवारी प्रदोष ज्या दिवशी येतो त्रयोदशी येते. आजची जी तिथी आहे त्रयोदशी तिथी आणि बुधवारचा योग असल्याने आज याला बुध प्रदोष असं म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच बुद्धी ही तल्लख होते. त्याच पद्धतीने पुढची आपण बघूया मासिक शिवरात्री. आजची रात्र ही चतुर्थी तिथी असल्याने मासिक शिवरात्रीचा उपवास आणि शिवपूजन करणे अत्यंत फलदायी ठरणारा आहे. त्याचबरोबर ग्रहयुती मीन राशीमध्ये आज सूर्य, बुध, मंगळ, शनी आणि नेपच्यून अशा 5 ग्रहांचा प्रभाव जाणवणार आहे. यामुळे संवेदनशील ज्या राशी आहेत म्हणजे मीन, कर्क आणि वृश्चिक यांच्यामध्ये भावनिक चढ उतार आज जाणवू शकतो. त्यानंतर आहे भद्रा काळ, जे सकाळी 10:01 नंतर भद्रा सुरू होत आहे, जी रात्री 10:31 राहील. या काळात मांगलिक किंवा नवीन शुभ कार्य करणं तुम्ही टाळायचं आहे. आज टिप काय आहे, आज चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत असल्याने अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास करताना श्री गणरायाचं वंदन करून प्रवासात सुरुवात करावी आणि मार्गस्थ व्हावं. आता बघूया 12 राशींचं राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. आज मेष रास काय म्हणते तर करिअरमध्ये आज तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. नवीन प्रकल्पांची जबाबदारी आज तुमच्यावर वरिष्ठांकडून सोपवली जाणार आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्ही एखादी जुनी उधारी फेडू शकाल. तसेच आरोग्यासाठी तुमचा एक दिवस उत्तम असा आहे. उत्तम आरोग्यमय असा दिवस तुमच्यासाठी आहे. फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा, पाणी जास्त प्या. महिलांना आज कुटुंबाकडून विशेष मान सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम असा आहे. तसं बघायला गेलं तर जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन तुम्ही आज आखू शकतात आणि जवळ का होईना पण प्लॅन आखून जा. कुटुंबाला तेवढा त्या गोष्टीतनं आनंद प्राप्त होतो. तसंच आज तुमच्यासाठी शुभ अंक 9 तर शुभ रंग गडद लाल हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर व्यवसायात आज मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव येऊ शकतो तुम्हाला. पण घाई करू नका, विचार करा, मंथन करा आणि मग निर्णय घ्या. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुडघेदुखीचा जर कोणाला त्रास असेल तर तो आज उद्भवू शकतो. तर या बाबतीत देखील तुम्ही काळजी घ्या. गृहिणींना आज घरगुती कामामध्ये देखील मुलांची काही ना काहीतरी साथ लागू शकते, मदत मिळू शकते. पदवीचे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना आज मार्गदर्शकाची मदत लाभणार आहे. तसेच पैशाच्या बाबतीत कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. कोणालाही उधार उसनवारी पैसे देऊ नका. ते तुम्हाला कदाचित खड्ड्यातही बुडवतील, टाकतील, काही सांगता येत नाही. तुमच्यासाठी शुभ अंक 6 तर शुभ रंग पांढरा आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज बुद्धीचा वापर करून तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण करू शकता. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तसंच बघायला गेलं तर डोळ्यांच्या आरोग्याकडे मात्र तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. काही ना काही तुम्हाला त्रास आज उद्भवू शकतो. तर त्यासाठी तुम्ही नेहमी स्क्रीन टाईम तुम्ही आज कमी करा. त्रास जाणवला तर डॉक्टरांची नक्की भेट घ्या. नोकरी करणाऱ्या महिलांना आज ऑफिसमध्ये प्रशंसा मिळण्याचा दिवस आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अभ्यासाचा कंटाळा येईल, पण अभ्यासाशिवाय पर्याय नाही, अभ्यासाशिवाय प्रगती नाही. तर अभ्यास मात्र तुम्ही सोडू नका. वाटलं तर थोडा ब्रेक घ्या, पण अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा. जोडीदाराशी असलेले जे काही जुने वाद असतील ते आज तुमची संपुष्टात येतील आणि गुण्यागोविंदाने तुमचं पुढच्या सर्व गोष्टी चालतील. आज तुमच्यासाठी शुभ अंक 5 तर शुभ रंग हिरवा आहे.
कर्क राशीचा विचार केला तर कामाच्या ठिकाणी आज राजकारणापासून तुम्ही थोडंसं दूर राहा. हे राजकारण तुमच्या अंगलट येऊ शकतं, तर आज त्यापासून लांबच राहिलेलं बरं. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपलं काम कसं चांगलं होईल, आपल्या कामाने आपली प्रगती कशी होईल त्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे मात्र नीट तपासा. उगाच कुठे जाऊन आपण ओळखीचा आहे म्हणून सह्या करून येऊ नका, तेही देखील तुमच्या अंगलट येऊ शकतं. मानसिक तणाव आज तुम्हाला जाणवू शकतो, त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा मेडिटेशन करणं तुम्हाला फायदेशीर आहे. घरातील महिलांना आज धार्मिक कार्यामध्ये रस वाढणार आहे. तसंच बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना गणिताच्या विषयात थोडे कष्ट जास्त घ्यावे लागणार आहे. त्यांना तो विषय अवघड जरी जात असला तरी कष्ट घेतले आणि अभ्यास नीट गेला तर तो विषय हळूहळू कालांतराने सोपा वाटायला लागतो आणि आवडीचा होऊन जातो नंतर. तर तसंच बघायला गेलं तर जोडीदाराला दिलेले वचन आज तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 2 तर शुभ रंग चंदेरी आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमचे भाग्य उजळणार आहे. रखडलेली जी सरकारी कामे आहे ती मार्गी लागतील. विशेषतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आज चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही ताजेतवाने अनुभवाल. तर महिलांना स्वतःच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी आज थोडासा वेळ मिळणार आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठे यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा राहणारा आजचा दिवस आहे. तसंच बघायला गेलं तर तुमच्यासाठी शुभ अंक 1 तर शुभ रंग सोनेरी आहे. कन्या राशीचा विचार केला तर नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखादी मोठी पदोन्नती मिळू शकते आज तुम्हाला. आज पैशांची बचत करण्यावर मात्र तुम्ही लोकांनी भर द्या. खर्च वाढण्याची शक्यता तुमच्या राशीच्या लोकांना आहे. पचनाच्या तक्रारी आज तुम्हाला जाणवू शकतात. बाहेरचे खाणं अन्न टाळा. गृहिणींना आज नवीन पदार्थ शिकण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आज अभ्यासासाठी मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तसंच बघायला गेलं तर जोडीदारासोबतची भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा आज तुमची होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग पोपटी हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर व्यवसायात नवीन ग्राहक तुमच्या लोकांना आज मिळणार आहे. जे लोक व्यावसायिक आहेत त्या लोकांसाठी, ज्यामुळे तुमची विक्रीत वाढ होईल. आर्थिक स्थितीची सामान्य आहे ती उत्तम दिशेकडे चालायला सुरुवात करेल. मोठ्या खर्चांचं मात्र तुम्हाला लोकांना नियोजन करावं लागणार आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सकाळी उठून योगासने प्राणायाम केल्याने तुमचा दिवस आज उत्साही आणि मंगलमय असा जाईल. नोकरी करणाऱ्या महिलांना आज कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी मिळू शकते. तुमची काम करण्याची कॅपॅसिटी आहे तर तुम्हाला जबाबदारी पण तेवढी जास्त मिळू शकते. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सकारात्मक पत्र मिळू शकतं. जोडीदाराच्या वागण्यातील बदल तुम्हाला आनंद देणारा असणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 7 तर शुभ रंग आकाशी निळा आहे. तर बघूया आपण वृश्चिक राशी. तर काय म्हणतो आज वृश्चिक राशीचा दिवस. तर आज कामात थोडी तुमची धावपळ होऊ शकते, पण त्याचे फळही गोड मिळेल. जमीन किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून धनलाभ होण्याची आज तुम्हाला शक्यता थोडी दिसत आहे. खांद्याचे किंवा मानेचे दुखणे आज तुम्हाला जाणवू शकते. महिलांना आज माहेरकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कोणाचा विवाह ठरला किंवा कोणाला चांगले मार्क्स पडले, काही ना काहीतरी एक आनंदाची सुवार्ता तुम्हाला माहेरून मिळू शकते. आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आज नवीन प्रयोग जर काही केले तर ते निश्चित यशस्वी होतील. जोडीदाराशी बोलताना शब्दांचा वापर मात्र जोडीदार आहे ते शब्दांचा वापर मात्र जपून करा. तुमच्यासाठी शुभ अंक 9 तर शुभ रंग विटकरी लाल हा आहे. धनुराशीचा विचार केला तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस यशाचा आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. अडकलेले पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची मोठी समस्या सुटेल. आज शारीरिक ऊर्जा चांगली राहणार आहे. तुमची फिटनेस हा खूप उत्तम असा असणार आहे. तर त्याचा फायदा हा खेळाडूंना निश्चित होणार आहे. त्यांनी तो लाभ त्याचा उठवावा. महिलांना आज व्यवसायात यश प्राप्त होण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर नवीन ऑर्डर तुम्हाला मिळतील. स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आज एकाग्रतेने अभ्यास करू शकतील असा आज त्यांच्यासाठी दिवस आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक परिपक्व होण्याचा आजचा दिवस आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 3 तर शुभ रंग पिवळा आहे. मकर राशीचा विचार केला तर चंद्राचे तुमच्या राशीत भ्रमण असल्याने आज तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसणार आहे. नोकरीत स्थिरता येईल. नवीन सहकार्यांशी ओळख होईल. आहारावर नियंत्रण मात्र तुम्ही ठेवा. वजन वाढण्याची शक्यता आहे. गृहिणींना आज घरातील सजावटीत थोडासा रस वाटेल, तर काही ना काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम आज तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि त्याने तुमच्या घराची शोभा वाढणार आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही महत्वाचे संदर्भ सापडतील. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील. शुभ अंक तुमच्यासाठी 8 तर शुभ रंग जांभळा आहे.
कुंभ राशीचा विचार केला तर आज अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका. जे कामाचं योग्य नियोजन सकाळीच करा, त्यामुळे वेळ तुमचा वाचेल, एनर्जी वाचेल आणि तुमचं पुढच्या कामाला तुम्हाला स्पीड येईल. खर्चाचं प्रमाण अचानक वाढू शकतं. हात राखून खर्च केला तर तुम्हाला तो पुढे भविष्यात कामाला येऊ शकतो. तसंच बघायला गेलं थोडी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे, अन्यथा डोकेदुखीचा त्रास तुम्हाला संभवू शकतो. महिलांनी आज स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर अभ्यासाचा तुम्हाला थोडासा ताण येऊ शकतो, पण काही ताण हे सहन करायचे असतात आणि पुढे जाऊन नीट व्यवस्थित अभ्यास करून यश प्राप्त करायचं असतं. तर हा ताण तुम्ही निश्चितच सहन करू शकाल. पालकांशी संवाद साधा, त्यामुळे त्यातही तुम्हाला थोडं मार्जिनल रिलीफ भेटेल. जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेट मिळण्याची आज शक्यता कुंभ राशीच्या लोकांना आहे. तर तुमच्यासाठी शुभ अंक 5, तो शुभ रंग निळा हा आहे. मीन राशीचा विचार केला तर आज अध्यात्माकडे कल वाढेल. गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे, ज्यामुळे गुंतवणूक करणे सोपे जाणार आहे. आरोग्यासाठी दिवस सुखद आहे. मानसिक शांती लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना आज ऑफिसमध्ये महत्वाचे स्थान मिळेल. तर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आज स्कॉलरशिप मिळण्याचा योग आहे. त्या संदर्भातल्या ज्या काही प्रोसेस असतील त्या तुम्ही फास्ट नक्की करा. तुम्हाला आज त्याच्यात यश प्राप्त होईल. जोडीदारासोबतचे जे संबंध आहे प्रेमाचे आणि विश्वासाचे असे राहणार आहे, ते वृद्धिंगत होणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 1, तो शुभ रंग गुलाबी आहे. तर आपण बघूया मुहूर्त. तर अभिजित मुहूर्त आज बुधवार नसल्याने महत्वाच्या कामांसाठी विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:21 आहे. तर राहू काळ दुपारी 12:21 ते 1:58 आहे. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. अमृत काळ जो आहे तो सकाळी 7:37 ते 9:10. ह्या काळामध्ये 100% शुभकर्म करावी. त्याचबरोबर आजचा जो महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळ्या याच्यावर, जो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे. तर आजचा दिवस बुद्धीचा कारक बुध आणि देवादिदेव महादेव यांना समर्पित असा दिवस आहे. तर ज्ञानासाठी काय उपाय करू शकतो, तर आज लहान मुलांना शैक्षणिक साहित्य तुम्ही दान करू शकता. त्यांना काही वही पुस्तकं, त्यांची स्कूलची फी, ट्युशन जे काय तुम्हाला जमेल ते तुम्ही त्यांना द्या, किंवा हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. यामुळे कुंडलीतील बुध ग्रह मजबूत होतो आणि ज्ञानप्राप्तीसाठी तुम्हाला उत्तम असे मार्ग मोकळे करतो. संकट निवारणासाठी काय करू शकतो, तर प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. किंवा एखादं तुम्हाला शिवस्तोत्र येत असेल, महिम्न स्तोत्र असेल, रुद्रपाठ तुम्हाला येत नसेल पण गुरुजींकडनं तुम्ही म्हणून अभिषेक केला तर याचं फळ तुम्हाला फार चांगलं असं मिळतं. पक्ष्यांना दाणे टाका. तर आज पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य म्हणजे सप्तधान्य आपण ज्याला म्हणतो ते खाऊ घातल्याने राहू केतूचे दोष कमी होतात आणि प्रलंबित कामे मार्गी लागतात. तर ज्यांची कामे अडकलेली आहेत आणि तुमच्या कामामध्ये सतत राहू केतू या 2 ग्रहांमुळे बाधा येते असं तुम्हाला जाणवतंय, तर हे निश्चित तुम्ही सप्तधान्य पक्ष्यांना खाऊ घाला, याने निश्चित लाभ होईल. तर आता हे आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य आणि इतर सर्व माहिती बघितली. त्याचबरोबर तुम्हाला इतर काही समस्या असतील, समजा विवाह होत नसेल, वैवाहिक अडचणी असतील, संतती होत नसेल, संतती संदर्भात अडचणी असतील, शैक्षणिक अडचणी काय असतील, प्रेम प्रकरणांमध्ये काय अडचणी असतील, आरोग्य असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्याच पद्धतीने वास्तू संदर्भात नवीन वास्तू घ्यायची आहे किंवा घेतलेल्या वास्तूमध्ये काही अडचणी जाणवत असतील त्याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल, न्यूमरोलॉजिकली काही नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आहे किंवा कुठल्या पद्धतीचा व्हेकल नंबर, हाऊस नंबर, कुठल्या प्रकारचं न्यूमरोलॉजिकल गायडन्स हवा असेल, नेम चेंजमध्ये काही तुम्हाला करून पाहिजे असेल तर तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेश रात्र ज्योतिष कार्यालयातून जो तुम्हाला खालचा जो माझा नंबर डिस्प्ले होत आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला आम्ही निश्चित मार्गदर्शन करून असलेल्या समस्येमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.